Welcome student. Today's e-learning section of Standard 7 Science. Topic number 2, plant structure and function. Second part. In this second part we are going to see the stem, different parts of stem, leaves, different parts of leaves and their different classification. So before starting our topic, please subscribe our channel and hit the bell for next videos notification. Stem. The stem grows above the soil from the plumule of the sprouting seed. जे काही स्प्राउटिंग सीड्स असतं त्यामधून एक रॅडिकल निघतो आणि एक प्लम्यूल निघतो. रॅडिकल निघतो तो सॉईलमध्ये जातो आणि त्याचे रूट्स तयार होतात. तर प्लम्यूल जो असतो त्या प्लम्यूलपासून काय तयार होतं, स्टेम तयार व्हायला लागतं. ॲज द स्प्राउट ग्रो द लेंथ ऑफ स्टेम ग्रॅज्युअली इन्क्रीजेस. मग जो काही स्प्राउटिंग असतं, प्लम्यूल असतो, तो जसा जसा वर वर वाढत जातं तसं तसं स्टेमची हाईट काय होत जाते, वाढत जाते. लक्षात. देअर आर नोड ऑन द स्टेम. मग स्टेमवर काय असतात, नोड्स असतात. काय असतात, नोड्स. मग हे जे काही नोड्स असतात हे असे ठराविक अंतराने असे डॉटेड लाईनमध्ये तुम्हाला हे पाहायला मिळतात. प्रत्येक वनस्पतींच्या फांद्यांवर, खोडांवर हे आपल्याला नोड्स पाहायला मिळतात. देअर आर नोड्स ऑन द स्टेम. लीव्ज कम आउट ॲट द नोड्स. आणि या नोड्सच्या ठिकाणीच काय येतात, लीव्ज निर्माण होत असतात. कोणतीही फांदी पहा, नोड्सच्या जवळच तुम्हाला काय दिसून येतात, पाने उगवलेली दिसून येतात. देअर आर नोड ऑन द स्टेम. लीव्ज कम आउट ॲट द नोड. द पार्ट ऑफ स्टेम बिटवीन टू नोड इज कॉल्ड इंटरनोड. म्हणजे दोन नोड असतात, त्या दोन नोडच्या दरम्यान असणारा जो काही भाग असतो त्याला काय म्हणतात, इंटरनोड असे त्याला म्हणतात. हा झाला इंटरनोडचा भाग. या ठिकाणी इथं एक आहे, या ठिकाणी इथे एक आहे, या ठिकाणी आहे, अशा स्वरूपामध्ये असा, म्हणजे असे इंटरनोड. हे इंटरनोड तुम्हाला उसावर जास्त क्लिअरली काय होतात, पाहायला मिळतात. उसांवर नोड आणि इंटरनोड सहजरित्या आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात. द टिप ऑर द एपिकल एंड ऑफ स्टेम इज कॉल्ड बड. मग हे जे काही स्टेम असतं, या स्टेमचं एपिकल एंड जे असतं त्याला काय म्हणतात, बड असे म्हणतात. त्याला अंकुर म्हणतात. काय म्हणतात, अंकुर. ऑब्झर्व द ब्रांचेस ऑफ एनी प्लांट अँड आयडेंटिफाय इट्स डिफरंट पार्ट ॲज पर द डायग्राम. मग आकृतीनुसार वेगवेगळ्या वनस्पतींच्या फांद्यांचं काय करा, ब्रांचेसचं निरीक्षण करा आणि तुम्हाला त्या ठिकाणी नोड पाहायला मिळतात का ते निरीक्षण करा. इंटरनोडचं निरीक्षण करा. बड आहे का त्या ठिकाणी पहा. नोडच्या ठिकाणी लीफ आहे का याचं ऑब्झर्वेशन करा. आणि ऑब्झर्वेशन जर केलं तर तुम्हाला हे समजायला खूप आणखीन सोपं जाईल. तर नेक्स्ट पॉईंट आहे लीफ. व्हॉट इज मीन बाय लीफ. लीफ आर द ग्रीन कलर पार्ट. यस, वी नो दॅट. लीव्ज ग्रोन फ्रॉम द नोड ऑन द स्टेम. लीव्ज काय होतात, स्टेमवर नोडच्या जवळ आपल्याला उगवलेले पाहायला मिळतात. लीव्ज आर जनरली थिन, फ्लॅट अँड ग्रीन इन कलर. लीव्ज थिन असतात, फ्लॅट असतात आणि ग्रीन कलरचे असतात. द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ लीफ इज कॉल्ड लीफ ब्लेड ऑर लॅमिना. मग जो लीफचा हा पूर्णपणे पसरलेला भाग आहे हाला लीफ ब्लेड किंवा लॅमिना असे त्याला म्हणतात, ज्याला पर्णपत्र असे म्हणतात. अँड इट्स एज इज कॉल्ड लीफ मार्जिन. आणि त्याची जी काही एज असते, एज म्हणजे कडा असते, या कडाला काय म्हणतात, लीफ मार्जिन असे म्हणतात. लीफ मार्जिन मे बी एंटायर, डेंटेड ऑर लोब्ड. मग ही जी काही लीफ मार्जिन असते ती एंटायर असू शकते, डेंटेड असू शकते किंवा लोब्ड असू शकते. आलं लक्षात. म्हणजे लीफ मार्जिनचे किती प्रकार आहेत, 3 प्रकार आहेत. एक ते एंटायर, पूर्ण असं पान दिसतं, कुठंही त्याला खरबूडपणा तुम्हाला दिसणार नाही. डेंटेड म्हणजे दंतूर म्हणतात त्याला. खरबूड असे पान आहेत, जसं की या ठिकाणी दिसतं जास्वंदीचं वगैरे पान असतं. पुन्हा तिसरं लोबड. या ठिकाणी तुम्ही कारल्याचं पाहू शकतात किंवा इतर प्रकारची वेलीची पानं पाहू शकतात, ते लोबड स्वरूपाची असतात. म्हणजे लीफ मार्जिनवरून 3 प्रकार, एंटायर, डेंटेड आणि लोबड. लक्षात ठेवा, विसरू नका. हे पुन्हा तुम्हाला पुढे चालून येणार आहे. द टीप ऑफ लीफ इज कॉल्ड लीफ अपेक्स. मग लीफची जी काही टीप आहे तिला काय म्हणतात,
leaf apex. The tip of leaf is called leaf apex, and the leaf apex, on the basis of leaf apex there are also 3 types. लीफ अपेक्सनुसार त्यांचे 3 टाईप्स आपल्याला पाहायला मिळतात. पहिला आहे टॅपरिंग. पहिला प्रकार आहे टॅपरिंग. टॅपरिंग म्हणजे काय, त्यांच्या ह्याला असं निमुळतात, जसं की पिंपळाचं पाणी, पीपल लीफ जर पाहिलं तर ते कसं असतं, असं लांब असं निमुळतं होत गेलेलं असतं. दुसरं असतं पॉइंटेड या ठिकाणी एक्झाम्पल आहे, हे आहे पॉइंटेड. आणि जर तुम्ही पुदिन्याचं किंवा बॅसिल, पुदिना म्हणजे मिंट म्हणतात त्याला, बॅसिल म्हणजे तुळस, यांची पानं पाहिले तर ती कशी असतात, टोकाला असे राऊंडेड असतात. म्हणजे लीफ अपेक्सवरून त्यांचे 3 प्रकार पडतात. इट मे बी टॅपरिंग, पॉइंटेड अँड राऊंडेड. आलं लक्षात. मग बॅसिल असेल, मिंट असेल, हे राऊंडेड आहेत. आलं लक्षात. लीव्ज ऑफ सम प्लांट हॅव अ स्टॉक कॉल्ड पेटिओल. मग काही पानांना काय असतात, पेटिओल म्हणजे काय, देठ असतं. काय असतं, देठ. या ठिकाणी दिसतंय ना देठ. बट सम प्लांट्स डू नॉट हॅव अ पेटिओल. परंतु काही पानांना देठ नसतं, ते डायरेक्टली स्टेमला, फांदीला काय झालेले असतात, अटॅच झालेले असतात. द पोर्शन ऑफ लीफ अटॅच टू द स्टेम इज कॉल्ड लीफ बेस. मग पानाचा जो भाग काय स्टेमला, फांदीला काय झालेला असतो, अटॅच झालेला असतो, जोडलेला असतो, त्या भागाला म्हणतात लीफ बेस. काय म्हणतात त्याला, लीफ बेस असे त्याला म्हणतात. स्मॉल लीफ लाईफ स्ट्रक्चर मे बी प्रेझेंट नियर द लीफ बेस, दीज आर कॉल्ड स्टिप्यूल. या लीफ बेसच्या जवळ छोटे छोटे पानासारखं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. त्या पाण्यासारख्या स्ट्रक्चरला काय म्हणतात, दे आर कॉल्ड स्टिप्यूल. स्टिप्यूल म्हणजे उपपर्ण. These stipule may be present in some plant, does not present in some plant. काही प्लांट्समध्ये ते प्रेझेंट असतं, तर काही प्लांट्समध्ये ते प्रेझेंट नसतं. आलं लक्षात. Leaves of some plant have a single undivided leaf. Leaves of some plant have a single undivided leaf blade and a single midrib. Such leaves are called simple leaves. मग काही लीव्सचा जर निरीक्षण केलं तर त्यांच्यामध्ये तुम्हाला एक सलग असं तुम्हाला पूर्णपणे पान दिसतं. त्यांना अशी एक मिड रिब, ज्याला आपण काय म्हणू, शीर म्हणू, एक मुख्य शीर असते. आणि त्या मुख्य शिरामुळे त्यांचे असे 2 भाग झालेले असतात. आणि अशा प्रकारच्या पानांना म्हणतात सिंपल लीफ, साधे पान. कोणतं पान म्हणतात त्याला, साधे पान. However, leaf blade of leaves in some plant is divided into many small parts called leaflets. मात्र काही प्लांट्स अशी असतात की त्यांच्यामध्ये तुम्हाला काय दिसून येतं, अशा प्रकारे छोटी छोटी पानं असतात. काय असतात, अशी त्यांना छोटी छोटी पानं असतात. आणि अशा छोट्या छोट्या पानांपासून काय तयार झालेलं असतं, त्यांचं पूर्ण एक पान तयार झालेलं असतं. मग ह्या छोट्या पानांना काय म्हणतात, लिफलेट्स असे म्हणतात. काय म्हणतात त्यांना, लिफलेट्स. आणि या सगळ्यापासून जे पान तयार होतं, लीव तयार होतं, सच लीव आर कॉल्ड कंपाऊंड लीव. संयुक्त पान असे त्याला म्हणतात. हे सिंपल लीव आणि हे कंपाऊंड लीव. आलं लक्षात. म्हणजे लीव्सचे मुख्य 2 प्रकार, सिंपल लीव आणि कंपाऊंड लीव, असे 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. सिंपल लीफ and compound leaf are the 2 main types of leaves. Observe the branch of plant like rose, neem, coriander, hibiscus. तर रोज, नीम, कोरिएंडर, हिबिस्कस या प्लांट्सचं ऑब्झर्वेशन करायचं आहे, खास करून त्यांच्या लीव्सचं निरीक्षण केल्यानंतर काय दिसून येतं, तर त्याच्यामध्ये आपण प्रकार शिकलेलो आहोत. ऑन द बेसिस ऑफ लीफ अपेक्स, त्यावरून त्याचे 3 प्रकार आहेत. लीफ मार्जिनवरून त्याचे 3 प्रकार आहेत. आलं लक्षात. आणि ते सिंपल आहे का कंपाऊंड आहे, असे 3 प्रकारचे आपण काय पाहिलेत, प्लांट्सच्या लीफचे क्लासिफिकेशन आतापर्यंत पाहिलेले आहेत. लीफचे क्लासिफिकेशन मधला भाग आहे. आलं लक्षात. मेन क्लासिफिकेशन आहे कंपाऊंड लीफ आणि सिंपल लीफ. अपेक्सवरून त्याचे 3 आहेत, लीफ मार्जिनवरून 3 आहेत. आणि ते कोणत्या प्रकारचे आहेत त्यांची माहिती तुम्ही या वनस्पतींबद्दल सांगायची आहे. आलं लक्षात. तर नेक्स्ट पाहूया. आता पानं वनस्पतींच्या खोडांवर, फांद्यांवर कोणकोणत्या प्रकारे असतात, यावरून काही आपल्याला काय पाहायचे आहेत, ऑब्झर्वेशन पाहायचे आहेत. आणि त्यांचे इन
डिफरंट प्लांट द अरेंजमेंट ऑफ लिव्स ऑन द स्टेम इज डिफरंट. तर वनस्पतींच्या खोडांवर पानं कोणत्या स्वरूपामध्ये उगवतात त्यानुसार त्यांचे काही प्रकार पडतात. तर ते प्रकार कोणते आहेत? इट मे बी अल्टरनेट, इट मे बी ऑपोजिट, इट मे बी वर्ल्ड और स्पायरल. तर मग अल्टरनेट म्हणजे काय? तर एक पान इथे आहे, एक पान इथे आहे, एक इथे आहे, एक इथे आहे, म्हणजे एका नंतर एक अशा स्वरूपामध्ये या पानांची अल्टरनेट असते उगवत. दुसरं आहे ऑपोजिट, म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध असतात. हे कसे असतात? एकमेकांच्या विरुद्ध उगवलेले असतात. वर्ल्ड म्हणजे काय? असं गोलाकार स्वरूपामध्ये, जसं की सप्तपर्णीचे पानं असतात ते वर्ल्ड असतात. आणि डिसोसिएट मीन्स त्यालाच आपण स्पायरल म्हणूया, म्हणजे असं नागमोडी स्वरूपामध्ये, जसं की DNAचं स्ट्रक्चर असतं त्या स्वरूपामध्ये ते असं गोलाकार पद्धतीने ते काय झालेले असतात? पानं खोडावर किंवा फांदीवर उगवून आलेले असतात. तर हे झालं त्यांच्या उगवण्यानुसार त्यांचे प्रकार. म्हणजे डिफरंट प्लांट्सची लिव्हची अरेंजमेंटनुसार 4 प्रकारची अरेंजमेंट आहेत: अल्टरनेट, डिसोसिएट, अपोजिट, वर्ल्ड. तर अकॉर्डिंग टू द शेप ऑफ लिव्स, मग शेप ऑफ लिव्सनुसार काय आहेत? राऊंडेड आहेत, ज्याला ओबोव्हिएट म्हणतात, पाल्मेट आहेत, लॅन्सोलिएट आहेत आणि लिनियर आहेत. असे शेपनुसार किती प्रकार आहेत? 4 प्रकार आहेत. लक्षात ठेवा. ऑन द बेसिस ऑफ शेप देअर आर 4 टाइप्स. फर्स्ट वन राऊंडेड, सेकंड वन पाल्मेट, थर्ड वन लॅन्सोलिएट अँड फोर्थ वन लिनियर. असे आतापर्यंत आपण 2 प्रकार पाहिलेले आहेत. अगोदरचे 3 आणि आत्ताचे 2 असे मिळून आता 5 प्रकार आपण पानांमधलेच काय केलेले आहोत? शिकलेलो आहोत. मग हे 5 प्रकार कोणते आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. त्यांची नावेही सांगा आणि जे संपूर्ण 5ही प्रकार आणि त्यांचे उपप्रकार सब टाईप जो सांगेल त्यांचेही नाव मी काय सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल की यांनी या विद्यार्थ्यांनी काय केले आहेत, ही उत्तरं बरोबर दिलेले आहे. नेक्स्ट आहे ट्राय दिस. टेक अ पीपल लीफ अँड अ मेज लीफ अँड ऑब्झर्व देम केअरफुली. जर आपण एक पिंपळाचं पान घेतलं आणि एक मेज म्हणजे मक्याचं पान घेतलं आणि त्यांचं ऑब्झर्वेशन केलं तर काही फरक पाहायला मिळतो का? तर हो, त्यांच्यामध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतो. द पीपल लीफ इज डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स. जे काय पिंपळाचं पान असतं ते 2 समान भागामध्ये काय झालेलं असतं? विभागलेलं असतं. विच लाईज अलॉंग द मिड लाईन ऑफ द लीफ ब्लेड. मग त्याची लीफ ब्लेडमध्ये एक मध्य वाहिनी असते, ज्याला आपण शिर म्हणतो. मधोमध्ये एक शिर गेलेली असते, त्याचे 2 भाग झालेले असतात त्या शिरामुळे. तर सेकंडरी वेन्स अरायजेस फ्रॉम द मिड वेन. मग या मिड वेनलाच काय झालेले असतात? सेकंडरी वेन्स. म्हणजे जसं की ही मिड वेन आहे, या मिड वेनलाच काय झाल्यात? ह्या सेकंडरी वेन्स काय झालेल्या आहेत? निर्माण झालेल्या आहेत. इथं आपल्याला दिसून येते. आलं लक्षात? दे आर ब्रांच्ड अँड फॉर्म अ नेटवर्क ऑफ रेटिक्युलम. मग यामध्ये काय दिसतं आपल्याला? की यांच्या ब्रांचेस तयार झालेले दिसत आहेत आणि यांचंच आणखीन काय झालं आहे? पुन्हा नेटवर्क तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे यापासून काय तयार होते? एक प्रकारची जाळीदार रचना. रेटिक्युलेट व्हेनिएशन. रेटिक्युलेट म्हणजे जाळीदार आणि व्हेनिएशन म्हणजे शिरा. म्हणजे त्यांच्या ज्या काही शिरा असतात त्या शिरांपासून एक जाळीदार रचना तयार झालेली आपल्याला काय होते? पाहायला मिळते. आणि अशा प्रकारे हे व्हेनिएशन जे असतं याला म्हणतात रेटिक्युलेट व्हेनिएशन. कोणचं व्हेनिएशन म्हणतात त्याला? रेटिक्युलेट व्हेनिएशन असे त्याला म्हणतात. आलं लक्षात? त्याच्या उलट पाहूया आता पुन्हा मेजमधलं. तर ऑन द अदर हँड the leaves of maize, all the veins are parallel running from leaf base to the leaf apex. जर मेजचं पाहायचं झालं तर अशा प्रकारचे पान असतात आणि त्यांचं लीफ बेसपासून ते लीफ अपेक्सपर्यंत ह्या रेषा कशा असतात? एकमेकांना अशा पॅरलल असतात. कशा असतात? ह्या पॅरलल रेषा असतात आणि या पॅरलल रेषा एकमेकांना कधीही चिटकत नाहीत. ह्या लीफ बेसपासून निघतात तर लीफ अपेक्सपर्यंत पोहोचतात. म्हणजे या ठिकाणी जे काही व्हेनिएशन म्हणजे शिरा आहेत त्या कशा असतात? पॅरलल असतात. आणि मग पानांवर असणाऱ्या व्हेनिएशन म्हणजे शिरांवरून त्यांचे 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे रेटिक्युलेट व्हेनिएशन आणि दुसरं आहे पॅरलल व्हेनिएशन. आलं लक्षात? याला म्हणतात जाळीदार शिरा विन्यास आणि याला म्हणतात समांतर एक समान शिरा विन्यास असे त्याला म्हणतात. आलं लक्षात? समांतर शिरा विन्यास असे त्याला म्हणतात. तर लीफवर असणाऱ्या व्हेनिएशनवरून त्यांचे 2 प्रकार पाहायला मिळतात. म्हणजे आतापर्यंत 6 प्रकार आपण पाहिलेले आहेत. आलं लक्षात? तर हेही त्यामध्ये तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. मग रेटिक्युलेट व्हेनिएशनचे एक्झाम्पल सांगा मला. पॅरलल व्हेनिएशनचे एक्झाम्पल काय करा तुम्ही मला सांगा. तर विद्यार्थी मित्र हो,
ऑब्झर्व सम अदर प्लांट इन युअर सराउंडिंग अँड आयडेंटिफाय द टाईप ऑफ व्हेनिएशन. मग तुमच्या सभोवताली असणाऱ्या वेगवेगळ्या वनस्पतींच्या वेन्सचं ऑब्झर्वेशन करा. मग ते रेटिक्युलेट व्हेनिएशन आहेत का पॅरलल व्हेनिएशन आहेत यांचं काय करा, निरीक्षण करा. जेणेकरून तुम्ही जर निरीक्षण केलं तर तुम्हाला ते समजायला काय होईल, सोपं जाईल. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण इथेच थांबूया. मला वाटतं तुम्हाला हा धडा समजला असेल आतापर्यंत शिकवलेला. आणि जर काही प्रॉब्लेम आला असेल, काही शंका असतील, तर तुम्ही काय करा, मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि कमेंट बॉक्समध्ये विचारल्यानंतर मी तुम्हाला त्यांचे उत्तर सांगण्याचा प्रयत्न करेल. सर, थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.